नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा सापडला आहे. जो त्याला सोन्याचा तुकडा सापडला होता, आता त्याचा ज्वेलरपर्यंत अर्जुन पोहोचणार आहे. आणि आता हा ज्वेलर दुसरा तिसरा कोणीही नसून कला आणि अद्वैतच्या सिरियलमधला अद्वैत असतो. तर बघूया आता अर्जुन आणि शैली जाणार आहे कोल्हापूरला सगळं काही जे पुरावे आहेत ते गोळा करण्यासाठी. बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता शैली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही या सोन्याच्या तुकड्याला पारखून बघा. आणि मॅग्निफाईंग ग्लास आता अर्जुनच्या हाती देत शैली म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारच्या नजरेतनं त्या सोन्याच्या तुकड्याला बघा आता. तर आता अर्जुन म्हणतो की ॲज यू से. आणि आता अर्जुन बघायला लागतो त्या सोन्याच्या तुकड्याकडे. तर आता त्याच्या मागे एक नंबर असतो. अर्जुन म्हणतो शैलीला की कसला तरी नंबर दिसतो याच्या मागे. आता शैली विचारते कसला. तर आता अर्जुन म्हणतो CJK95 असा हा नंबर असतो. तर आता शैली विचारते की या नंबरचा काय अर्थ असणार. तर आता अर्जुन म्हणतो की हॉलमार्क असेल बहुतेक. म्हणजे मला फार काही कळत नाही यामधलं, पण मला तर असंच वाटते की हा हॉलमार्कचा नंबर असणार आहे. पुढे आता अर्जुन म्हणतो की ज्या दुकानातनं ही ज्वेलरी बनवली गेली असेल तिकडचा नंबर असेल. पण आता अर्जुन विचार करू लागतो पण CJK म्हणजे काय, कुठलं शॉप असणार आहे. तर आता शैली म्हणते अर्जुनला की इंटरनेटवर शोधलं तर सापडेल का आपल्याला. तर आता अर्जुन म्हणतो की येस आताच बघतो. आणि आता अर्जुन लगेच आपला फोन घेतो आणि त्यामध्ये हा नंबर चेक करू लागतो. आणि अर्जुन आता हा नंबर बघून पूर्ण शॉकमध्ये जातो. आता अर्जुन म्हणतो की आय डोंट बिलीव्ह दिस. तर आता शैली विचारते की काय झालं. तर आता अर्जुन म्हणतो की CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. अगं शैली, हा जो कुठलाही दागिना असेल ना हा आपल्या अद्वैतच्या दुकानात बनवला गेलाय. आता शैली म्हणते वा, काय सांगताय का. म्हणजे आता हा दागिना आता कोणी बनवून घेतलाय हे आता आपल्याला आपल्या हक्काचा आणि विश्वाच्या माणसाकडूनच कळणार आहे. आणि पुढे आता शैली म्हणते की अद्वैत भाऊजींना लगेच कॉल करा. तर आता अर्जुन म्हणतो की नाही कॉल नको, खूप रात्र झाली आहे, मी त्याला मेसेज पाठवून देतो की आम्ही उद्या तिथे येतोय म्हणून. आता शैली म्हणते अहो मग चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करायचा. तर आता अर्जुन म्हणतो की बरं मी लगेच मेसेज टाकतो. आणि त्यानंतर आता अर्जुन मेसेज करतो हाय अद्वैत, मला तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे. सो मी आणि शैली उद्या तुझ्या ऑफिसमध्ये येतोय कोल्हापूरला. आता यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता हे जर कळलं की हा सोन्याचा तुकडा साक्षीचाच आहे तर साक्षी तर फसलीच. इकडे आता बघा सीन शिफ्ट होतो. हा नागराज म्हणत असतो की महिपतला अरे तुला जास्त दारू झाली आहे म्हणून तू बडबड करतोय, अरे बंद करते दारू आणि झोप तिकडे जा. तर महिपत अजून बाटल्या फोडतो आणि म्हणतो नाही नागराज शेठ नाही करणार. डोसकं शांत करायचं असेल तर दारूच लागते. आणि अजून हा एक एक ग्लास पित असतो. तर आता नागराज म्हणतो महिपतला काय रे, तुला जर एवढं टेन्शन येत असणार आहे ना त्या अर्जुनचं, तर माझा विचार कर की मला किती टेन्शन येत असणार आहे. अरे तुला काय फक्त जेलमध्ये जाण्याची भीती आहे, पण मी त्या दादाच्या बाबतीत जे काही केलं आहे ना, आणि ते जर का त्या अर्जुनला कळलं तर तो मला जिवंत गाळून टाकणार. आता तर दादावरची बेल जरी का वाजली ना तर मला वाटतं आता की आला अर्जुन आणि दादाला तो माझ्या बाबतीत सगळं खरं खरं सांगणार. महिपत तो अर्जुन माझ्या असं एकदम जवळून पोहोचायला लागलाय असं वाटतं मला आता. हा आता महिपत म्हणतो त्यावर एकीकडे तो अर्जुन सुभेदार आणि एकीकडे ते देशमुख बाई डोक्यावर बसली आहे माझ्या. त्यानंतर आता नागराज म्हणतो महिपतला की ते हरीश प्रकरण त्या अर्जुनवर शेकेल असं वाटलं होतं पण तसं काहीच झालं नाही. तर आता हा महिपत म्हणतो त्या अर्जुन सुभेदार समोर काहीच नसतं कळत. तो समोर आला ना की अंगात असलेली ताकदच निघून जाते. आणि हे डोसकं आहे ना माझं डोसकंच काम करत नाही असं म्हणत आता महिपत अजून एक बाटली फोडून टाकतो. तर आता नागराज चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो फोड आणखीन बाटला फोड, यांनी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे महिपत, फोड अजून बाटल्या. तर आता हा महिपत म्हणतो की मग आता काय करायचं नागराज शेठ. एकीकडे तर देशमुख बाईला पैसे देऊन देऊन माझी तिजोरी खाली झाली आणि मैदान कोण गाजवतोय, तो अर्जुन सुभेदार. आणि ही खेळत बसली माइंड गेम. त्यावर आता नागराज म्हणतो हे बघ ते दामिनी देशमुख बाई काय करते ना ते करू दे तिला, पण शेवटी जिंकणार आपणच आहोत. असं आता नागराज हा महिपतला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आता नागराज म्हणतो बस झालं आता, डोकं शांत ठेव, जा झोपायला जा. तर हा महिपत म्हणतो की नाही झोपणार आणि अजून एक बाटली घेतो फोडून टाकतो हा महिपत. आणि म्हणतो की मी आता अजून दारू पिणार आणि सतत हा डुलक्या देत असतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता प्रतिमा आणि रविराज आले आपल्या घरी. तर हे दोघेही आता टेन्शनमध्ये असतात त्या प्रियामुळे, कारण आता पूर्ण आजीने कंप्लेंट केली असते ना प्रियाची त्यामुळे. तर रविराज तर फारच टेन्शन घेत असतो. तर प्रतिमा म्हणते काय हो, गाडीत येताना सुद्धा तुम्ही साधा एकही शब्द नाही बोलल्यात, कसला इतका विचार करताय. तर आता इकडे रविराज म्हणतो की जो तुझ्या डोक्यात आहे ना तोच. पूर्णाई म्हणाली की तन्वी अलीकडे वरच्या वर खूपच खोटं बोलायला लागली आहे.
आणि त्या असं उगाचच नाही बोलणार, तन्वीचं नक्कीच चुकत असणार आहे. तर आता प्रतिभा म्हणते की आपल्याला सुद्धा तन्वीचं वागणं जाणवत होतंच, पण आता आता जर पूर्णाईंच्या सुद्धा ते लक्षात येत असेल तर याचा अर्थ तर हाच आहे ना की तिचं खोटं बोलणं वाढलंय. पुढे आता प्रतिभा म्हणते रविराजला की एक काम करा ना, तुम्ही एकदा त्या तन्वीशी बोला आणि तिची समजूत घाला. तर आता रविराज म्हणतो की समजूत घातल्याने काही होईल असं काही वाटत नाहीये, पण बोलावं तर लागेलच ना. असं म्हणत आता रविराज या प्रियाला कॉल करतो आणि प्रिया मस्त मोबाईल बघत बसली असते नेहमीसारखी. तर आता रविराजचा फोन बघून ती एकदम अशी उठून ताडकन बसते आणि म्हणते बापरे, किल्लेदारचा कॉल, या म्हातारीचं बोलणं खूप सिरियस घेतलं असेल का त्याने, असा ती विचार करू लागते आणि फोन उचलते. आणि ती म्हणते हां बाबा काय झालं. तर आता रविराज म्हणतो की उद्या घरी ये. तर आता ही प्रिया म्हणते कशासाठी. तर आता रविराज म्हणतो की थोडं बोलायचं आहे तुझ्याशी, आणि फोन कट करून देतो. रविराज पुढे काही बोलत सुद्धा नाही हिच्याशी. त्यानंतर आता ही प्रिया विचार करू लागते की काय हा किल्लेदार उद्या काही लेक्चर वगैरे झालेल की आणखी काही करेल. काय या म्हातारीला बचकायची काय गरज होती. एक तर हे साध्या सोन्याचं नाटक करून मला कंटाळा आलाय. तितक्या तिथे आता अश्विन येतो आणि ही लगेच आपले एक्सप्रेशन चेंज करते आणि एकदम अशी साधी सुधी बनवून अशी बसून राहते. त्यानंतर आता अश्विन बघतो तिची अवस्था आणि तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो तन्वी, काय ग पूर्णाजी असं का म्हणाली की तू हल्ली खूप खोटं बोलायला लागली आहेस म्हणून, म्हणजे नेमकं काय घडलं आहेस घरात. तर आता ही प्रिया म्हणते अश्विन मी खरंच सांगते मी काहीच केलं नाही रे, तुला त्या सायलीचा स्वभाव माहीत आहे ना, ती सतत सगळ्यांना माझ्याविषयी भडकवत असते, पण आता कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. असं म्हणतात ही खोटं खोटं रडू लागते. त्यानंतर ती म्हणते आता तर बाबांनी मला फोन लावला आणि मला उद्या बोलावलंय त्यांनी भेटायला, म्हणजे आता माझी काहीच चूक नसताना मलाच आता प्रत्येकाचा ओरडा खावा लागणार आहे. तर आता अश्विन म्हणतो की ठीक आहे रविराज काकांनी बोलावलंय तर आपण जाऊया. तर आता ही प्रिया लगेच म्हणते नाही नाही नको, मी एकटे जाईन ना. अश्विन तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे की तूही असं मला एकटं पाळणार आहेस. तर आता अश्विन म्हणतो अगं तन्वी, मी असं काही म्हणालो का, मी तुला फक्त एवढंच विचारलं की आज घरात नेमकं काय घडलं. आणि बघ सायलीचा स्वभाव माहीतच आहे ना आपल्याला. अगं मग ती कशीही वागवत, तिला लगेच उत्तर द्यायला शिक ना. त्यावर आता ही प्रिया म्हणते तुझी साथ असेल ना मला तर मी कोणालाही सामोरं जायला तयार आहे. मग त्या सायलीने आहे ना कितीही वाईट वागू दे, तू फक्त माझ्या सोबत राहा, मला दुसरं काहीच नको रे अश्विन. अशी म्हणत आता ती रडू लागते आणि पुढे म्हणते की तुझा विश्वासच माझी खरी ताकद आहे. आणि परत अश्विनला आता ही घोड्यात घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो की हो ग शांत हो, हे बघ मी नेहमी तुझ्याबरोबर असणार आहे आणि पूर्ण आजीला जो काही गैरसमज झाला ना तुझ्याबद्दल तो मी खोडून काढेल, ठीक आहे ना, शांत हो. असं म्हणत आता अश्विन मिठी मारतो प्रियाला आणि प्रिया आता हसत असते की काम झालंय म्हणून. इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता कल्पना विचार करत बसली असते. तर आता प्रताप म्हणतो काय ग कल्पना काय झालं, तन्वीच्या बाबतीत विचार करत आहे का. पुढे आता प्रतापच म्हणतो आज पूर्णही म्हणाली की तन्वी खूप खोटं बोलतीये म्हणून, त्यामुळे आता तू जास्त अस्वस्थ झाली आहेस हो ना. तर आता कल्पना म्हणते की तुम्हाला कसं काय कळलं. तर आता प्रताप म्हणतो अगं कल्पना आपण एवढ्या वर्षात संसार केले ते उगाच का, अगं आता इतकं तरी आपण एकमेकांच्या मनातलं ओळखतोच ना. अगं आता तर तुझ्या मस्तकावर आटी होती ना, आणि ज्याचा विचार केल्यावर आपल्या मस्तकावर आटी येते आणि तिथं या घरातच आहे ना, अशी एकच व्यक्ती या घरात आहे ती म्हणजे तन्वी. तर आता इकडे कल्पना चिडते आणि म्हणते काय हो तुम्ही इतक्या टोकाला जाऊ नका. हा म्हणजे आता तन्वी काही काही बाबतींमध्ये चुकते हे खरं आहे, पण काय ती अल्लड आहे आणि अर्जुनच्या बायकोवर तिचा राग आहे ना, म्हणून ती कधी कधी भलतं काय ते करून बसते. तर आता प्रताप म्हणतो हो का, म्हणजे तिच्या सासूसारखं हो ना. अगं तू नाही का सायलीच्या वरच्या रागावरती आपला पोटावरचा असा राग काढून घेतलाय आणि स्वतःचा मेंदू बंद करून घेतलाय. तर आता कल्पना म्हणते अजिबात नाही हा, त्या मुलीचा खोटेपणा आहे ना तो खूप मोठा आहे. आणि बघा आता ही कल्पना म्हणते आणि तन्वी काय खाण्यापिण्याच्या बाबतीत काय ते खोटं मोठं बोलते, इतकं काय त्यात, ते माफ करताच येतं. तर आता प्रताप म्हणते हो का इतकंच खोटे बोलली आहे का ती फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत. अगं कल्पना उत्तर दे ना. तर आता कल्पना म्हणते म्हणजे तेवढंच नाही आहे, ती बऱ्याचदा खोटं बोलते. त्यानंतर आता प्रताप म्हणतो वा वा, म्हणजे जिच्यावर तुझा अंधळा विश्वास आहे ते तुझी सून खोटं बोलते हे तुला दिसतंय हो ना, चांगलंय चांगलंय. त्यानंतर आता प्रताप म्हणतो तू तुझ्या डोळ्यावरचा काळा चष्मा उतरवला जरी नसणार आहे ना तरी सुद्धा तो काळा रंग धुसर होता आणि त्यातून प्रकाश येतोय, चांगलाय कल्पना चांगलाय. आणि असं म्हणत आता टोमणा देत प्रताप आपली बुक वाचत असतो. तर आता इकडे दुसरा दिवस उगवतो आणि त्यानंतर आता कलाचा फोन येतो सायलीला आणि कला म्हणते सायलीला अगं तू आणि अर्जुन भाऊजी इकडे येणार आहे ना कोल्हापूरला, असं सांगितलं मला अद्वैतनी, खरं आहे का. तर आता सायली म्हणते अगं हो ना अद्वैत भाऊजींनी सांगितलं म्हणजे खरंच असणार आहे ना, उगाच काय खोटं असणार आहे त्यात. तर आता बघा ही कला म्हणते अगं या चांदेकरचा काही भरोसा आहे का ग, मला त्रास देण्यासाठी ना काय वाटेल ते सांगू शकतो तो मला. पुढे आता ही कला म्हणते बरं मग एक काम करा ना तुम्ही थेट घरीच या, काय करू जेवायला, भाऊजींना काय आवडतं. तर आता सायली म्हणते ऐक ना कला, अगं
आम्ही नंतर निवांत येऊच, पण कसं आहे ना, आता आम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी येतोय. ऑफिसलाच भेटू आम्ही तुमच्या, आणि लगेच ते काम झाल्यावर आम्हाला निघावं सुद्धा लागणार आहे ग. तर आता कला म्हणते की बरं ठीक आहे, आपण थेट ऑफिसमध्येच भेटू. त्यानंतर आता सायली म्हणते की बरं आपण 5-6 तासात भेटूया. त्यानंतर आता फोन ठेवल्यावर आता अर्जुन म्हणतो या दोघांचं पण असंच आहे ना की एकमेकांसोबत राहता येत पण राहता येत नाही काहीतरी. तर आता सायली म्हणते तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तर आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. पण या दोघांमधलं भांडण अजून मिटलं की तसं सुरूच आहे. तर आता सायली म्हणते मिटलं असं म्हणता येणार नाही, पण आबांनी यावर एक तोडगा शोधून काढलाय. त्यावर आता अर्जुन विचारतो की काय. तर सायली म्हणते की अद्वैत आणि कलानी एकमेकांबरोबर 6 महिने राहायचंय. अच्छा. अर्जुन म्हणतो अच्छा. पुढे सायली म्हणते की बघू काय होतंय आता, कारण की कला खूप हट्टी आहे. तर आता अर्जुन म्हणतो अरे हा अद्वैत का कमी हट्टी आहे. तर आता सायली म्हणते देवाने काही योग्य जोडली आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो की हो, पण आता चला आपल्याला उशीर होणार नाही. तर इकडे बघा आता सीन शिफ्ट होतो. आता ही प्रिया गेली आहे रविराजकडे, आणि आता रविराज विचारतो हिला की काल जे काही झाले ना त्याचं मला एक्सप्लेनेशन हवे. आणि चक्क इथे त्या घरातले सगळेच असतात, आणि सगळ्यांसमोरच आता रविराज हिला असं बोलत असतो. आणि पुढे आता रविराज पहिलेच तिला सांगून देतो, आणि काही सावरण्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन खोटं नको बोलूस, खरं खरं जे आहे ना तेच सांग. आता ही मान खाली टाकून बसली असते प्रिया. आता सुमन म्हणते अहो पण पूर्ण असं काय म्हणाली भाऊजी. तर आता रविराज म्हणतो खोटारडी आहे ही असं म्हणाले ते तिला. तर आता सुमन म्हणते की काय. तर आता प्रतिमा सांगते नाही म्हणजे अगदी या शब्दात नाही, त्या म्हणाल्यात की आपली तन्वी अलीकडे वरच्यावर खोटं बोलायला लागली आहे. तर आता हे ऐकून प्रियाच्या येते जीवार. पुढे आता प्रतिमा म्हणते आणि तिने ते सवय काढायला हवी. तर आता ही प्रिया लगेच म्हणते की पण मी खोटं बोलली नाही आहे. ती सायली आहे ना ती मुद्दा मला सगळ्यांसमोर खोटं सांगण्याचा, खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा आता नागराजही मध्ये तोंड मारतो आणि म्हणतो की हो ना, आणि इचं आणि अश्विनचं लग्न झाल्यापासून त्या सायलीला आवडलंच नाही आहे. तर आता ही प्रिया म्हणते की हो ना तेच, उलट ती सतत सगळ्यांच्या मनात माझ्याबरोबर कान भरत असते आणि माझ्या विरुद्ध सगळ्यांना काय खोटं खोटं ते सांगत असते. त्यावर आता इकडे त्यानंतर इकडे आता रविराज म्हणतो हो का, पण यापूर्वी तू आमच्याशी सुद्धा खोटं बोललीच आहेस. कोर्टात साक्षी आणि तुझ्या मैत्रीबद्दल पण तू खोटं बोललीच आहे. आणि मग हे सगळं विसरून कसं चालेल तन्वी. तर आता ही प्रिया म्हणते मग बाबा एकाच चुकीची शिक्षा तुम्ही मला किती वेळा देणार आहात. तर आता रविराज म्हणतो अगं तन्वी हे शिक्षा नाही आहे, अगं बाप म्हणून वाटणारी काळजी आहे ही, तुला नाही समजणार. आणि आता तुझ्यामुळे जर तुझ्या सासरची माणसं दुखावल्या गेली असतील तर त्याचा विचार नको का करायला. तर आता प्रतिमा सुद्धा हिला म्हणते की तन्वी सुभेदारांची सून म्हणून तू त्या घराला जोडून ठेवायला हवं, पण तू काय करत आहे. अगं तुझ्यामुळेच आता त्या घराला तडे जाताना दिसतंय, तर आता मग काळजीच वाटणार ना. अगं तू जरा सायलीचं वागणं बघ ना, तुला खूप काही शिकता येईल तिच्याकडून. त्यानंतर आता रविराज म्हणतो अगं प्रिया म्हणजे तन्वी, मी ना तुझ्या विरोधात सायलीची बाजू कधीच नाही घेणार, पण काल जेव्हा पूर्णाईने तुझ्या खोटेपणाबद्दल विषय काढला ना तेव्हा तिनेच बाजू सावरून घेतली ना, नाहीतर मग सायलीला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलण्याचं काहीच कारण नव्हतं. तर आता प्रतिमा सुद्धा म्हणते की हो ना, तिने तुला सांभाळून घेतलं ग, विषय वाढू नाही दिला. आणि मग ही अशी मुलगी तुझ्या विरोधात आता घरच्यांचे कान का भरेल. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता अर्जुन आणि सायली असतात कोल्हापूरला, जिथे अद्वैत आणि कलाचं ऑफिस असते आणि शॉप असते. आणि आता कला म्हणते की सायली तू मला आता फोनवर म्हणालीस की तुमच्याकडे वेळ नाही म्हणून मी तुम्हाला इथे राहण्याचा आग्रह नाही केला, पण तुम्ही इतके घाईघाईत आलात ना ते मला अजिबात आवडलं नाहीये. त्यानंतर आता अद्वैत सुद्धा म्हणतो हो ना, तुम्ही आता कोल्हापुरात आले आणि कोल्हापुरातला पाहुणचार न घेता जाताय. नाही याला काही अर्थ नाही. अरे आता मला काहीतरी चहा किंवा झणझणीत मिसळ तरी मागवू दे. तर आता अर्जुन म्हणतो की नको अद्वैत, खरंच नको, आम्हाला लवकरच परत घरी निघावं लागणार आहे. वात्सल्य आश्रम केससाठी काही शेवटचे पुरावे गोळा करायचे आहेत, आणि मी आता त्या महिपत आणि दामिनीला काही खोटेपणा करायसाठी वेळ देणारच नाही. तर आता अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स मी तुझी ही केस अगदी सुरुवातपासून फॉलो करतोय. म्हणजे मधुभाऊने खून केला असं सांगणारी एक आय विटनेस असूनही तू ज्या पद्धतीने केस खेचून आणली ना त्याला काहीच तोड नाही. आता सायली सुद्धा कौतुकाने अर्जुनकडे बघत असते. आता कला विचारते पण सायली असं तुमचं आमच्याकडे अचानक काय काम आहे ते सांगितलं नाहीस तू, आणि फोनवरही काही बोलली नाहीस. तर आता सायली म्हणते कला अगं फोनवर बोलण्यासारखं नव्हतंच ग हे. आता सायली म्हणते पुढे की अद्वैत भाऊजी आमच्याकडे ना एक वस्तू आहे आणि त्या सोन्याच्या वस्तूबद्दल आम्हाला तुमच्याकडनं पूर्ण माहिती हवी आहे. त्यानंतर आता अद्वैत म्हणतो वस्तू बघू, आणि त्यानंतर आता अर्जुन देतो अद्वैतच्या हाती त्या सोन्याचा तुकड्याचं लॉकेट. तर आता अर्जुन सांगतो की आम्हाला या आश्रमात सापडलंय, हा तुकडा आहे दागिन्याचा. ॲक्च्युली आम्हाला असं वाटतं की हा पेंडंटचा तुकडा असेल, कदाचित इयरिंगचाही असू शकतो, म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो, कारण आम्हाला कळत नाही. त्यानंतर आता हा जो अद्वैत असतो तो कलाच्या हाती सुद्धा सोन्याचा दागिना देतो. आता कला बघू लागते नीट त्याकडे. आता बघा ही कला सांगते की माझ्या नजरेनं जेवढं कळतं ना भाऊजी त्यावरनं तर हा पेंडंटचाच तुकडा आहे, कारण जर हा कानातल्याचा तुकडा असता ना तर जिथे ते तुटलाय तिथे किंचित असा भाग असता, पण हा तुकडा सरळ आहे. त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की ओके.
त्यानंतर आता अर्जुन सांगतो की आणि अद्वैत यामागे ना एक हॉलमार्क सुद्धा आहे CJK95. आणि जेव्हा मी सर्च केलं मला तेव्हा कळलं की हा जो हॉलमार्क आहे ना हा तुमच्याच दुकानाचा होता. आता अद्वैत बघू लागतो त्या हॉलमार्ककडे आणि अद्वैत सांगतो की हो, जो हा हॉलमार्क आहे ना हा आमच्याच दुकानातला आहे. आणि CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. आणि 95 म्हणजे 95व्या साली आमच्याकडे हा दागिना केला गेला होता. तर आता अर्जुन म्हणतो पण वेट, हा दागिना तुमच्याकडे कोणी करून घेतला आहे याचा तुमच्याकडे रेकॉर्ड असणार का? आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रजिस्टरमध्ये नाव सापडलं आहे की हा दागिना कोणाचा आहे तो. आणि त्यानंतर आता हा अद्वैत सांगतो की तुम्ही जो शोधत आहे ना याच्या अर्ध्या लॉकेटचा वाली आहे कालिंदी महाडिक. त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होतो. अर्जुन साली आले आपल्या घरी आणि आता चैतन्य सांगतो की यावर जी बर्थ डेट आहे ना ती साक्षीची आहे, म्हणजे 8 ऑगस्ट 1995. पुढे आता अर्जुन म्हणतो म्हणजे या लॉकेटचा कालिंदी महाडिक आणि साक्षीचा काहीतरी संबंध आहे, हा तर शोधावाच लागेल. आणि आता आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे काय होणार आहे ते. अर्जुन आता या कालिंदी महाडिकपर्यंत कसा पोहोचतो. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा आणि धन्यवाद. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत.